चला आज आपल्याला डिग्री समजून घ्यायची. डिग्री म्हणजे काय आहे? भाव, एक प्रकारचा भाव. भाव म्हणजे काय की कोणी चांगला आहे, कोणी वाईट आहे, किंवा तो त्याच्यापेक्षा जास्त वाईट आहे. कोणी उंच आहे, कोणी ठेंगणं आहे, किंवा तो अतिशय कोणीतरी उंच आहे. हे असं काहीतरी दाखवायचं असतं. आपल्याला काय करायचं? भाव म्हणजे भाव करतो आपण जेव्हा बाजारात जातो त्यावेळेला आपण भाव करतो ना, याच्यापेक्षा ती स्वस्त आहे, या दुकानदारापेक्षा तर त्या दुकानदाराकडे स्वस्त आहे, असं भाव करतो आपण. भाव करतो म्हणजे तुलना करतो. काय करतो? कंपॅरिझन, तुलना. त्याच्याकडे तर 10 रुपयाची 3 गड्ड्या होत्या, तुम्ही 10 रुपये 2च द्यायला लागल्या, आणि तो तर सगळ्यात जास्त द्यायला लागला, 10 रुपयाच्या 5 द्यायला लागल्या. ही जी काही तुलना आहे त्याला कंपॅरिझन असं म्हणायचं. आणि डिग्रीलाच आपण भाव असं म्हणतो. तर आपल्या डिग्री समजून घ्यायचं आपण थोडंसं उदाहरणाच्या माध्यमातून समजून घेऊया. तर मग कसं आहे, एक छोटा आहे, छोट्यापेक्षा एक मोठा आहे, त्या मोठ्यापेक्षा अजून एक मोठा आहे, या संदर्भात. तर आपल्या ह्या ठिकाणी आपल्याकडे दिव्या येणार या ठिकाणी दिव्या. चाल दिव्या इथे दिव्या दिसते का? याच्यामध्ये दिसते का? दिसते दिव्या. तर बघा आता ह्या ठिकाणी तसं मग डिग्री समजून घेत असताना डिग्रीचे प्रकार किती? एक पॉझिटिव्ह डिग्री, कंपॅरेटिव्ह डिग्री, आणि दुसरी सुपर डिग्री. तर आपण या ठिकाणी दिव्याला काय केलंय? दिव्याला आपण पॉझिटिव्ह डिग्री पण ठेवलेले, ठीक आहे, म्हणजे मूळ रूपात ठेवलंय. मग या ठिकाणी काय घेतलंय बघा, इथं मी दिलेलं आहे पीडी, पॉझिटिव्ह डिग्री, दिव्या हिचं नाव आहे. दिव्या टॉल, दिव्या बुटकी उंच आहे, उंच आहेस ना, काहीतरी उंची आहे ना तिला, आहे, मग घेतलंय टॉल. मग दिव्या इज टॉल. दिव्या ही उंच आहे, परंतु दिव्यापेक्षाही अजून एक मुलगी उंच आहे, तिला ठेवलंय आपण सीडी म्हणजे कंपॅरेटिव्ह डिग्री. हिची आणि एका दुसऱ्या मुलीची आपल्याला तुलना करायची. काय करायची? तुलना. काय करायचं? कंपॅरिझन. कंपॅरेटिव्ह डिग्री, सीडी. मग ह्या ठिकाणी कंपॅरिझन करायचे, तुलना करायची. दिव्यापेक्षा थोडी मोठी मुलगी घ्यायची आपल्याला. तर आपण मोठी मुलगी कोण घेतली आहे? वैशाली. वैशाली. ह्या ठिकाणी वैशाली आली. आता मग ह्या ठिकाणी दिव्या लहान आहे, वैशाली मोठी आहे, म्हणजे मग वैशालीपेक्षा दिव्या काय झाली? लहान. आणि दिव्यापेक्षा वैशाली कशी झाली? मोठी. दिव्या इज टॉल बट वैशाली इज टॉलर दॅन दिव्या. मग आता या ठिकाणी इथं ER आहे, इथं फक्त काय होतं? टॉल. इथं काय लागलं? ER म्हणजे टॉलर झालं. म्हणजे ही हिच्यापेक्षा, ER म्हणजे तिच्यापेक्षा मोठी झाली. म्हणजेच काय? वैशाली इज टॉलर दॅन दिव्या. दिव्यापेक्षा जास्त आहे. परंतु मग हिच्याही पेक्षा कोणी असेल, हिच्यापेक्षा कोणी उंच असेल ना, मग ती उंच असेल म्हणजे मग ती सगळ्यात जास्त उंच असेल. किंवा मग आपल्या वर्गातली जेवढ्या मुली आहेत तेवढ्या मुलीपैकी आपण तिची तुलना करूयात, किंवा तिच्या आपल्या असलेल्या वर्गात जेवढ्या मुली आहेत तेवढ्या मुलीच्या उंचीपेक्षा आपल्या वर्गातील एक मुलगी आहे तिची उंची सर्वात जास्त आहे, किंवा मग या तिघीपेक्षा जास्त आहे. मग ती येते कशामध्ये? सुपरलेटिव्ह डिग्री. सुपरलेटिव्ह डिग्री मध्ये आपण काय लावतो? काय लावतोय? जे आपण विशेषण घेतलेलं आहे त्या विशेषणाला, विशेषण म्हणजे विशेष माहिती देणार, उंच, त्याच्यापेक्षा उंच, त्याला जे काय लागले या ठिकाणी EST लागली. मग कोण आहे ती? तर आहे ती आरुषी. मग आरुषी ह्या तिघीपेक्षा उंच असणार आहे. चला आरुषी बघा. आता ह्या तिघीचंही तुम्ही या ठिकाणी निरीक्षण केलं तर मग दिव्यापेक्षा वैशाली मोठी, मग वैशालीच्या नावासमोर म्हणजे हिच्यापेक्षा ही मोठी दोघांची तुलना केल्यामुळं हिच्या ज्या उंचीला आहे म्हणजे हिच्या ज्या टॉलला आहे, ज्या विशेषणाला आहे काय लागलं? परंतु मग दिव्यापेक्षा, वैशालीपेक्षा आणि या दोघीही पेक्षा अजून एक तिसरी मुलगी उंच आहे. मग ती कोण आहे?
आरुषी आहे. मग आपण काय घेतलंय या तिघीपेक्षा, मग आरुषी इज द टॉलेस्ट अमंग ऑल. म्हणजे या दोघीमध्ये ही जी आरुषी आहे ही कशी आहे, जास्तीची उंच आहे. किंवा आपण असं म्हणू शकतो, असे म्हणू शकतो, दिव्या इज नॉट ॲज टॉल ॲज आरुषी. दिव्या इज नॉट ॲज टॉल ॲज आरुषी. म्हणजेच दिव्या ही आरुषी इतकी उंच नाही. किंवा आरुषी याचा दुसरा अर्थ काय होतोय, आरुषी इज टॉलर दॅन दिव्या. पुन्हा बोलू शकतो, वैशाली इज टॉलर दॅन दिव्या. बरोबर आहे. असे डबल ही पण म्हणू शकते, आय एम नॉट टॉलर दॅन वैशाली अँड आरुषी. ही असं म्हणू शकते. हिने जर यांच्याशी तुलना करायची झाली, म्हणून आय एम नॉट टॉलर दॅन कोणापेक्षा, वैशाली आणि आरुषी. ही तुलना आहे, एकमेकाशी असलेली तुलना. मग पहिलं जे काही पॉझिटिव्ह रूप आहे ते असतो पहिला शब्द, तो असतो मुळामध्ये पहिला शब्द टॉल, टॉल, बी, कम, असे जे काही शब्द आहेत मूळ विशेषण ते मूळ रूपात असतात. नंतर या ठिकाणी कंपॅरिझन करायचंय तर मग त्याला ER लागतंय, कंपॅरिझन करताना ER लागतंय, आणि नंतर मग सुपरलेटिव्ह करताना काय लागतंय, ESC हे लागत असते. या स्वरूपामध्ये आपण काय करणार आहे, अनेक उदाहरणं पाहणार आहात. आणि या उदाहरणानुसार मी उदाहरण दिल्यानंतर ते तुम्हाला समजून घ्यायचे. ओके, चला. चला बघा, मग आपण काय केलं होतं, या ठिकाणी दिव्या आणली होती, इथं वैशाली आणली होती, इथे आरुषी आणली होती, है ना. मग आपण म्हणलो दिव्याला म्हणलं होतं दिव्या इज टॉल, त्यानंतर आरुषी तिच्यापेक्षा थोडी उंच, वैशाली तिच्यापेक्षा थोडीशी उंच, वैशाली इज टॉलर दॅन दिव्या. परंतु तिच्यापेक्षाही मोठी मुली आणली होती आरुषी. मग आरुषी इज टॉलेस्ट अमंग ऑल. तिघामध्येही ती सर्वात एकटी उंच आहे, असं त्याचा अर्थ होतो. यासाठी आपलं काहीतरी वाक्य या ठिकाणी समजून घ्यायचे. या ठिकाणी मी काय काढलेले, हा एक काढलेला, हा राजू आहे. हा कोण आहे, राजू. त्याच्यानंतर राजूपेक्षा थोडा मोठा कोण आहे, आणि जॉन पेक्षाही सगळ्यात मोठा कोण आहे, म्हणजे हा जो श्याम आहे, हा श्याम या तिघांमध्ये सर्वात मोठा आहे. बरोबर आहे. आता मी जर याला विचारलं, करे बाबा तुझं, आणि श्यामला विचारलं, दोघांना विचारलं, किंवा राजूला म्हणजे श्यामच्या बाबतीत विचारलं, करे तुझी उंची किती काय आहे, तर तो असं म्हणाल, राजू काय, मी श्यामपेक्षा जास्तीचा उंच नाही. किंवा मग हा काय म्हणेल की राजू हा माझ्यापेक्षा लहान आहे. याला जर विचारलं याच्या बाबतीत, तर हा काय म्हणणार, किंवा या ठिकाणी श्याम इज टॉलर दॅन मी, श्याम इज टॉलर दॅन मी, माझ्यापेक्षा श्याम कसा आहे, जॉन कसा आहे, मोठा आहे. हा याला मोठा म्हणेल, हा याला छोटा म्हणेल, हा याला मोठा म्हणेल, हा याला छोटा म्हणेल, आणि हा स्वतः आहे सर्वात मोठा म्हणेल, हा सर्वात मोठा म्हणेल. ओके ओके, चला. मग या ठिकाणी आपल्याला ज्या या ठिकाणी आता त्या चित्रानुसार छानस बघून आपलं वाक्य या ठिकाणी समजून घ्यायचंय. आता डिग्री म्हणजे भाव, यांचा भाव जो आहे कमी जास्तपणा उंचीचा आपल्याला या ठिकाणी दाखवून द्यायचा. बघा या ठिकाणी राजू इज टॉल ही पॉझिटिव्ह डिग्रीचं वाक्य. कशाचं वाक्य, पॉझिटिव्ह डिग्रीचं वाक्य.
राजू इज टॉल म्हणजे राजू उंच आहे. राजू, ठीक आहे, राजू इज टॉल. आकृत्याकडे बघायचंय आणि वाक्याकडे बघायचंय. त्याच्यानंतर जॉन इज टॉलर दॅन राजू. हा जॉन आहे. जॉन इज टॉलर दॅन राजू. टॉलर दॅन म्हणजे या ठिकाणी लागलाय ER. ER एकाशाचं वाक्य घेतलं आपण कंपॅरेटिव्ह डिग्री. CD म्हणजे कंपॅरेटिव्ह डिग्री, तुलना केलेली आहे. म्हणजेच जॉन हा राजू पेक्षा कसा आहे, उंच आहे, टॉलर आहे. राजू फक्त काय होता, टॉल होता. राजू फक्त काय होता, टॉल होता. TALL टॉल. इथं काय लागलं, TOLLER. याला लागलं होतं ER. वाक्याकडे जॉन इज टॉलर दॅन राजू. आता या ठिकाणी हे जे वाक्य आहे वर्तमान काळातलं वाक्य आहे, कारण या ठिकाणी इज आहे. या ठिकाणी काय आहे, इज आहे. सहाय्यकारी क्रियापदानुसार वाक्य जसं जसं येतील पुढे तसं त्या त्या काळानुसार त्याची सहाय्यकारी क्रियापद येत असतं. ते आपण लक्षात घेत चालायचं. या ठिकाणी जर समजा वाज असतं तर मग या ठिकाणी सुद्धा वाजाचं स्वरूप वेअर आलं असतं किंवा हॅड आलं असतं. अशी रूपही बदलत चालतात. मॅक्झिमम जवळपास इज, ऍज अशा स्वरूपाची वाक्य असतात, ते लक्षात ठेवा. मग जॉन इज टॉलर दॅन राजू ही कंपॅरेटिव्ह डिग्रीचं वाक्य आहे. म्हणजे कंपॅरेटिव्ह डिग्री मध्ये ER लागतं, हे लक्षात ठेवायचं आहे. हा, ठीक आहे. जॉन इज टॉलर दॅन आणि दॅन या ठिकाणी जे काही विशेषण घेतलेले टॉलर त्याच्यानंतर लगेच दॅन लावून टाकायचं असतं. त्याच्यानंतरच काय लावून टाकायचं असतं, दॅन लावून टाकायचं असतं. अजून वाक्य घेताना तुम्हाला कळत, अजून आपण भरपूर वाक्य घ्यायचे. हे फक्त ह्या चित्रानुसार जे आहे एकदा आपल्याला समजून घेण्याचा प्रयत्न करायचा. आपण भरपूर वाक्य म्हणजे पूर्ण डिग्री जोपर्यंत आपल्याला कळत नाही तोपर्यंत आपण वाक्य घेतच राहणार. ओके. त्याच्यानंतर आता इथं तिसरा जो आहे श्याम. या ठिकाणी तुम्हाला श्याम दिसतोय. कोण दिसतोय, श्याम. श्याम हा सर्वात उंच आहे का कसा आहे, सर्वात उंच श्याम आहे. म्हणजे या ठिकाणी श्याम इज द, या ठिकाणी लक्षात ठेवायचं, श्याम इज द टॉलेस्ट अमंग ऑल. ठीक आहे. आता इथं या ठिकाणी ही जी डिग्री आहे ही सुपरलेटिव्ह डिग्री आहे. डिग्री 3 प्रकार आहे ना, पॉझिटिव्ह, कंपॅरेटिव्ह आणि सुपरलेटिव्ह. ही तिसरी डिग्री आहे, सुपरलेटिव्ह डिग्रीचं वाक्य. मग या सुपरलेटिव्ह डिग्रीच्या वाक्यामध्ये द हा कंपल्सरी येतो. द हा आलेलाच असतो. ठीक आहे. सहाय्यकारी क्रियापदानंतर द हा येत असतो. सहाय्यकारी क्रियापदानंतर द हा येत असतो. इज, एम इज, आर, वाज, वेअर, शॅल बी, विल बी हे सहाय्यकारी क्रियापद आहे. त्याच्यानंतर द लगेच येतच असतो. त्याच्यानंतर या ठिकाणी जे विशेषण आहे याला काय लागलं, या ठिकाणी EST लागलं. म्हणजे ती कोणती डिग्री समजून घ्यायची, सुपरलेटिव्ह डिग्री आहे. हे समजून घ्या, EST लागलं सुपर. मग या ठिकाणी आपलं जे वाक्य आहे, श्याम इज द टॉलेस्ट अमंग ऑल. मग आता हे जे काही तिघ आहेत, राजू आहे, जॉन आहे आणि श्याम आहे. मग हा जो श्याम आहे हा श्याम तिघांमध्ये कसा आहे, उंच आहे. म्हणून आपलं जे वाक्य आहे, श्याम इज द टॉलेस्ट अमंग ऑल, त्या सर्वांमध्ये तो सर्वात जास्त उंच आहे. ओके. म्हणजे श्याम हा सर्वात उंच आहे, त्याचा असा अर्थ होतो. त्याच्यानंतर अजून वाक्य समजून घ्या, अर्थ न बदलता. ठीक आहे. अर्थ न बदलता. आता अर्थ न बदलता पॉझिटिव्ह डिग्रीचं वाक्य कसं होतं ते बघा. काय झालं या ठिकाणी, राजू इज नॉट सो टॉल ॲज जॉन. जॉन पेक्षा राजू काय उंच नाही. जॉन पेक्षा राजू उंच आहे का, चित्राकडे बघा, नाहीये ना. म्हणजेच तो काय आहे, त्याच्यापेक्षा लहान आहे. उंच नाही म्हणजे त्याच्यापेक्षा लहान आहे. अर्थ बदलला का, नाही बदलला ना. काय म्हटलंय त्यांनी, राजू इज नॉट सो टॉल ॲज जॉन. तो म्हणजे राजू हा जॉन इतका उंच नाही.
हा राजू या जॉन इतका उंच आहे का? म्हणजे काय अर्थ न बघा, अर्थ तोच येतो. म्हणजेच काय झालं, राजू उंच म्हणजे काय, जॉन राजूपेक्षा उंच आहे. म्हणजे इथं या वाक्याचा ह्या वाक्याचा अर्थ होतो तो काय, जॉन इज टॉलर दॅन राजू. जॉन हा राजूपेक्षा कसा आहे, उंच आहे. जॉन हा राजूपेक्षा कसा आहे, उंच आहे. जॉन हा राजूपेक्षा उंच आहे. अर्थ न बदलता नकारार्थी वाक्य करायचे. अर्थ न बदलता नकारार्थी वाक्य करायचे. ते नकारार्थी वाक्य आपलं काय झालं, राजू इज नॉट सो टॉल ॲज जॉन. म्हणजे जॉन पेक्षा राजू हा उंच नाही. तर बघा ना, मी काय इकडे फळ्यावर लिहून ठेवलेले आहे मी. म्हणजे राजू हा जॉन इतका उंच नाही. हे वाक्य आणि हे वाक्य दोन्ही एकच वाक्य. 2 नंबरचं वाक्य आणि 4 नंबरचं वाक्य एकच आहे. दोन्ही बी दोघांचाही अर्थ एकच आहे. दोघांचा जॉन इज टॉलर दॅन राजू. म्हणजे जॉन हा राजू पेक्षा उंच आहे. म्हणजे राजू जो आहे जॉन पेक्षा कसा आहे, म्हणजेच त्याचा अर्थ काय, राजू इज नॉट सो टॉल ॲज जॉन. तो त्याच्यापेक्षा जास्त उंच नाही, हा त्याचा अर्थ होतो. आपल्याला याच ठिकाणी वाक्य बघितल्यानंतर कळून घेणं गरजेचं आहे, अर्थ न बदलता. इथं हे वाक्य जॉन इज टॉलर दॅन राजू, म्हणजे जॉन हा राजूपेक्षा उंच आहे. आता राजू काय सांगतोय, राजू काय म्हणतो, राजू इज नॉट सो टॉल ॲज जॉन. म्हणजे राजू हा जॉन पेक्षा किंवा जॉन इतका उंच नाहीये. ठीक आहे, दुसरं वाक्य बघून घ्या आता. श्याम इज ॲज टॉल ॲज काय, राजू. श्याम इज ॲज टॉल ॲज राजू. हे पॉझिटिव्ह डिग्रीचं वाक्य. म्हणजे त्याचा अर्थ काय होतो, श्याम हा राजू इतका उंच आहे. श्याम हा राजू इतका उंच आहे. आता त्याचं पॉझिटिव्ह डिग्रीचं कंपॅरेटिव्ह करायचंय आपल्याला. या पॉझिटिव्ह डिग्रीचं कंपॅरेटिव्ह डिग्रीत रूपांतर करायचंय. म्हणजे राजूची ह्या पहिल्या वाक्याची तुलना ह्या दुसऱ्या वाक्यात कंपॅरेटिव्ह मध्ये आपल्याला करायची आहे. म्हणजे या ठिकाणी श्याम हेच वाक्य चालू आहे ना, श्याम इज ॲज टॉल ॲज राजू. हे पॉझिटिव्ह डिग्रीचं वाक्य आहे. ते कंपॅरेटिव्ह मध्ये कसं केलंय आपण, राजू इज नॉट टॉलर दॅन श्याम. मग आता या ठिकाणी काय करायचं असतं, या श्यामची तुलना या राजूशी केली. या श्यामची तुलना या राजूशी केली. राजूशी तुलना केल्यानंतर हा राजू जो आहे तो अगोदर घेऊन टाकला. म्हणजे पॉझिटिव्ह डिग्रीचं कंपॅरेटिव्ह डिग्री मध्ये रूपांतर करत असताना या ठिकाणी राजू जो आहे तो घेऊन टाकला. राजू हे सहाय्यकारी क्रियापद इज घेऊन टाकले. सहाय्य क्रियापद इज आहे. आणि कंपॅरेटिव्ह करत असताना इज नॉट हा कंपल्सरी घेऊन टाकायचा असतो. इज नॉट घेतलं त्यानंतर जे काही विशेषण आहे जे टॉल होतं, या ठिकाणी टॉल आहे, त्याचं झालं काय झालं, कंपॅरेटिव्ह करत असताना टॉलर झालं. काय झालं, ER लागलं टॉलर. त्यानंतर कंपॅरेटिव्ह ER झाल्यानंतर लगेच त्याच्यानंतर दॅन घ्यायचं असते. कोणाशी तुलना केलेली आहे, श्यामची तुलना केली. त्यानंतर श्याम हे या ठिकाणी घेऊन टाकलेलं आहे. वाक्याकडे बघायचंय. वाक्याकडे 10 वेळेस आपण निरीक्षणपूर्वक बघितल्यानंतर वाचल्यानंतर आपल्याला कळतंय की काय आहे. मग या ठिकाणी राजू इज नॉट टॉलर दॅन श्याम हे पॉझिटिव्ह डिग्रीचं कंपॅरेटिव्ह डिग्रीत आपण रूपांतर केलंय. म्हणजे याचा अर्थ काय झाला, राजू हा श्याम पेक्षा अधिक उंच नाही. राजू इज नॉट टॉलर दॅन श्याम. राजू इज नॉट टॉलर दॅन श्याम. म्हणजे राजू हा श्याम पेक्षा जास्त उंच नाही. ह्या तीनही आकृतीला लक्षपूर्वक बघून ही सर्व वाक्य तुम्ही जर समजून घेतली तर निश्चितच तुम्हाला डिग्री जी आहे, पॉझिटिव्ह डिग्री, कंपॅरेटिव्ह डिग्री आणि सुपरलेटिव्ह डिग्री ही समजायला मदत होईल. लक्षात आलंय. त्याच्यानंतर अनेक वाक्य आपल्याला बघायचे आहेत. राहिलेले मुलं लगेच लिहून घ्या. आपल्याला डिग्री समजून घेण्यासाठी असंख्य वाक्य कशी आहेत
ते आपल्याला समजून घ्यायचं. आपण कम्पॅरिटिव्हचं पॉझिटिव्ह डिग्रीचं कम्पॅरिटिव्ह डिग्री रूपांतर करण्याची काही वाक्य आपण या ठिकाणी बघितलेली आहे, ते आपल्याला तर समजून घ्यायचे. बघा या ठिकाणी दिले अ चेअर इज ॲज युजफुल ॲज सोफा. म्हणजेच काय, खुर्ची ही सोप्या इतकीच उपयुक्त आहे. खुर्ची ही सोप्या इतकीच उपयुक्त आहे. म्हणजे जसा खुर्चीचा वापर होतो तसा सोप्याचाही वापर होतो. म्हणजे दोघं कसे आहेत, सारखे आहेत. म्हणजे ती झाली पॉझिटिव्ह डिग्री. आता तिचं करायचं कंपॅरिझन, तुलना करायची. मग तुलना करताना कंपॅरिटिव्ह डिग्री करताना सोफा इज नॉट, सोफा घेतलाय अगोदर आपण, अगोदर घेतलाय सोफा हा इज घेतलाय सहाय्यकारी क्रिया आपण. त्यानंतर आपण ज्यावेळेस कंपॅरिटिव्ह करतो त्यावेळेस नॉट हे घेऊन टाकायचे. हा सहाय्यकारी क्रियापदानंतर नॉट. आज तुम्हाला मी सांगितलं होतं की या ठिकाणी युजफुल हे किती शब्द आहेत, 2 शब्द. आता कंपॅरिटिव्ह करत असताना दुसरे या ठिकाणी जर एक शब्द असता तर ER लागला असता. ज्यावेळेस 2 शब्द येत असतात त्यावेळेस कंपॅरिटिव्ह करत असताना मोर लागतं आणि सुपरलेटिव्ह करताना मोस्ट लागतं. तर मग आपल्याला काय करायचंय, कंपॅरिटिव्ह करायचंय. म्हणून मग मोर युजफुल त्याच्यानंतर जे आहे लगेच ध्यान टाकायचंय. त्याच्यानंतर लगेच ध्यान टाकायचंय. ध्यानच्या नंतर लगेच काय घ्यायचंय, ध्यान चेअर, अ चेअर घ्या. ध्यान अ चेअर ज्याच्याशी तुलना केली होती ते लगेच अ चेअर घेऊन टाकायचे. बघा सोफा इज नॉट मोर युजफुल दॅन चेअर. चला मग या ठिकाणी पुढचं वाक्य बघूयात आपण. राजू इज ॲज क्लेवर ॲज राम. आता या ठिकाणी क्लेवर आहे म्हणजे मूळ रूपात म्हणजे वाक्य कोणत्या काळातलं असेल, कशाचं वाक्य असेल, पॉझिटिव्ह डिग्री. हा क्लेवर आहे पॉझिटिव्ह डिग्रीचं वाक्य समोर लिहिलेलं आहे. तरी आपण चला मग आता राजू इज ॲज क्लेवर ॲज राम हे पॉझिटिव्ह डिग्रीचं वाक्य आहे. म्हणजे याचा अर्थ होतो राजू हा राम इतका हुशार आहे. याचा आपला पॉझिटिव्ह डिग्री आपला कंपॅरेटिव्ह डिग्री करायचंय. राम इज नॉट क्लेवर दॅन राजू. या ठिकाणी आपण काय केलं, राम हा जो आहे तो राम घेऊन टाकला. या ठिकाणी सहाय्यकारी क्रियापद घेतलंय. त्या ठिकाणी नॉट जे आहे तर कंपॅरेटिव्ह डिग्री करत असताना नॉट घेऊन टाकायचं असते. त्यानंतर हे क्लेवर होतं पॉझिटिव्ह डिग्रीचं, तर कंपॅरेटिव्ह डिग्री करताना क्लेवरर घेतलं. क्लेवरर झाल्यानंतर ध्यान हे घ्यायचं असतं कंपल्सरी. ध्यान कोणाशी तुलना केली आपण, राजूशी केली, म्हणून या ठिकाणी घेतली राजू. त्यानंतर पुढचं एक वाक्य आहे. म्हणजेच काय, याचा अर्थ काय, राम हा श्यामपेक्षा अधिक हुशार नाही. इथं काय होतं, राजू इज ॲज क्लेवर ॲज राम. म्हणजे राजू हा राम इतकाच हुशार आहे. म्हणजे याचा अर्थ दुसऱ्याचा अर्थ काय होतोय, राम हा श्यामपेक्षा अधिक हुशार नाही, तेवढाच आहे पण अधिक नाही, असा त्याचा अर्थ या ठिकाणी. पुढचं एक वाक्य घ्या. सीता इज ॲज सिंपल ॲज मेघा. हे आहे पॉझिटिव्ह डिग्रीचं वाक्य आहे. मग म्हणजेच काय, सीता ही मेघा इतकीच साधी आहे. म्हणजेच काय झालं, या ठिकाणी आपण जे आहे मेघा ही घेऊन टाकली. मेघा सहाय्यकारी क्रियापद इज घेतलं. इज घेतल्यानंतर नॉट हे घ्यायचं असते. कंपॅरेटिव्ह डिग्री करत असताना नॉट घेऊन टाकलं. त्यानंतर हे सिंपल होतं, तर मग या ER लागत असतं ना कंपॅरिझन करताना. मग सिंपलर दॅन हे कंपल्सरी. दॅन कोणाची तुलना केली, सीताची केली. दॅन सीता हे झालं कंपॅरेटिव्ह डिग्री. म्हणजेच त्याचा अर्थ काय, सीता ही मेघा इतकीच साधी आहे. याचा अर्थ काय, मेघा ही सीतापेक्षा अधिक साधी नाही, मी जास्तीची हुशार नाही, तेवढीच आहे, असं या ठिकाणी याचा अर्थ होतो. अशी श्याम इज द टॉलेस्ट बॉय इन द क्लास. सुपरलेटिव्ह डिग्रीचं वाक्य आहे. आता सुपरलेटिव्ह डिग्रीचं वाक्य 2 प्रकारे आहे बघा. म्हणजे काय, श्याम इज द टॉलेस्ट बॉय इन द क्लास. हे या स्वरूपाचं म्हणजे याचा अर्थ काय होतो, श्याम वर्गातील सर्वात उंच मुलगा आहे.
श्याम हा वर्गातील सर्वात उंच मुलगा. तेच वाक्य कसं होतंय, श्याम इज वन ऑफ द टॉलेस्ट. वन ऑफ द टॉलेस्ट, तो एकटाच उंच आहे. बॉय इन द क्लास, वन ऑफ द, हा वर्गातील इतर सर्व मुलांपेक्षा तेवढा एवढा एकच मुलगा कसा आहे, उंच आहे. म्हणजे हा वन ऑफ द च हे वाक्य आहे. वन ऑफ द आला असेल तर वन ऑफ द चे वाक्य हे लक्षात ठेवा डिग्री मध्ये. हेही वाक्य आहे, तेव्हा EST लागले, हेही सुपरलेटिव्ह डिग्रीचंच वाक्य आहे आणि हे सुद्धा सुपरलेटिव्ह डिग्रीचंच वाक्य आहे. दोघांचाही अर्थ सारखाच आहे हे लक्षात ठेवा. फक्त दुसऱ्या वाक्यात वन ऑफ द आला असेल तर ते वाक्य करत असताना मोस्ट दॅन असं, मोर दॅन, एनी अदर्स, मोर अदर वगैरे जे आहे ते वाक्य येत असतं, ती वाक्य आपण बघणार. मग हे वाक्य बघा, ह्या वाक्याची आपल्याला काय करायची, या ठिकाणी आपण काय केलं तर कंपॅरेटिव्ह डिग्री केली. काय वाक्य होतं, श्याम इज द टॉलेस्ट बॉय इन द क्लास. मग घेतलं श्याम इज घेतलंय, श्याम घेतलंय, शेवटचं होतं म्हणजे श्याम, ठीक आहे. इज घेतलंय, इज घेतलंय, टॉलेस्ट घेतलं, टॉलरच्या नंतर आलं दॅन, एनी अदर इन द क्लास. या ठिकाणी जे होतं बॉय इन द क्लास, बॉय इन द क्लास जे आहे ते आपण जसं तसं बॉय इन द क्लास लिहून टाकले. हे कंपॅरेटिव्ह डिग्री करत असताना वाक्याला लक्षपूर्वक बघायचं काय काय झालंय. श्याम जसं तसं घेऊन टाकलंय, इज हे जसं तसं घेतलंय. या ठिकाणी टॉलर्सचं जे होतं सुपरलेटिव्ह होतं तर कंपॅरेटिव्ह करत असताना ER लागलंय, हा टॉलर झालंय. टॉलरच्या नंतर ER लागल्यानंतर लगेच ध्यान घ्यायचं असतंय, ध्यान घ्यायचं असतंय. मग या ठिकाणी ESTचं वाक्य किंवा वन ऑफ द चं वाक्य, या ठिकाणी त्याला एनी अदर बॉय असं त्या एनी अदर घेऊन टाकायचंय. एनी अदर त्यापैकी इन द क्लास वाक्याचं उरलेलं जे होतं इन द क्लास किंवा इन द क्लास, बॉय इन द क्लास, बॉय इन द क्लास, बॉय इन द क्लास असं जे वाक्य इथं घेऊन टाकायचंय, लक्षात ठेवा. म्हणजेच वर्गातील इतर कोणत्याही मुलापेक्षा श्याम अधिक उंच मुलगा आहे. वर्गातील इतर कोणतीही मुलं असतील त्यापैकी श्याम हा कसा आहे, अधिक टॉलेस्ट आहे, टॉलर आहे, टॉलर बी म्हणता येईल, टॉलेस्ट पण म्हणता येईल, अधिक आहे त्याच्यापेक्षा. त्याच्यानंतर मग या ठिकाणी पॉझिटिव्ह डिग्री करत असताना पॉझिटिव्ह डिग्रीचं वाक्य दिलं. या ठिकाणी काय दिलं, या ठिकाणी नो अदर, सुरुवात काय, नो अदर बॉय, नो अदर बॉय इन द क्लास इज सहाय्यकारी वर्तमान काळातलं, इज सो टॉल ॲज श्याम. म्हणजे असा नो अदर बॉय असा कोणताही मुलगा नाहीये इन द वर्गामध्ये की तो सो टॉल आहे, म्हणजे याच्यापेक्षा श्यामपेक्षा काय असेल, उंच असेल. म्हणजेच काय, वर्गातील इतर कोणताही मुलगा श्याम इतका अधिक उंच नाही, हा त्याचा अर्थ होतो.